रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ। आज आहे श्रावणातील पहिला शुक्रवार आणि आज ज्योतिपूजन केलं जातं। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिपूजनाचं महत्त्व आणि ज्योतिपूजन कसं करावं किंवा पूजा मांडणी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला। आज आपण ज्योतिपूजनाच्या संबंधित काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, म्हणजे ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न पडतात तर त्या प्रश्नांचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल मला वाटते, कारण की प्रश्नच भरपूर आहेत। तर प्रश्न मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते कोणकोणत्या शंका आहेत, तर त्या शंका तुमच्या असतील तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आवर्जून पहा। ज्योतिपूजन का करावं, ज्योतिपूजन कसं करावं, पूजा मांडणी सकाळी करावी की संध्याकाळी करावी, पूजा कधी उचलावी, साहित्याचं काय करावं, मासिक धर्म असेल, सुतक असेल, गर्भवती महिला हे व्रत करू शकतात का, पूजा प्रत्येक शुक्रवारीच करावी का, पूजा मांडणी शक्य नसेल तर काय करावे, ओटी कधी भरावी, नंतर त्या ओटीचं काय करावे, सुवासिनींना कधी बोलवावं, सुवासिनींना आपण घरात देवीला भरलेली ओटी देऊ शकतो का, ओटी प्रत्येक शुक्रवारी भरावी का, उपवास करावा का, नैवेद्य काय दाखवावा, कणकेचे दिवे कधी बनवावे, किती बनवावे, नंतर त्या दिव्याचं काय करावं, प्रत्येक शुक्रवारी कणकेचे दिवे बनवावेत का, मुलांचे औक्षण कधी करावे, कसे करावे, प्रत्येक शुक्रवारी मुलांचं औक्षण करावं का, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावणातील पहिल्या शुक्रवारी ज्योतीचं जे चित्र आहे तर ते आपल्या देवघरातील भिंतीवरती आपल्याला लावायचं असतं। तर या ज्योतीच्या प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह, त्यानंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध आणि बृहस्पती ग्रह म्हणजे गुरु ग्रह यांचा समावेश असतो। यामध्ये या क्रमामध्ये त्यांना पूजलं जातं। या एका चित्राचं महत्त्व हे अपार आहे। ज्योतीचं पूजन का करावं, तर या चित्रामध्ये ज्या त्या देवी देवता आहेत त्या देवी देवतांचा मूळ उद्देश काय आहे, तर बालकांचं रक्षण आणि बाळभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून आपण भगवान नरसिंह यांना प्रतिमेमध्ये पुजतो। म्हणजेच घरामध्ये ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात, जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे किंवा आगीपासून होणारी हानी जी असते तर ती दूर व्हावी यासाठी हे चित्र आहे। त्यानंतर ते चित्र येतं ते कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण। तर बघा, कालियाला न मारता त्याने अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला होता। खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला होता। नाग हा सरपडणाऱ्या प्राण्यामध्ये मुख्य आहे, परंतु सरपडणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच प्राण्यांना अभय देणारा, खेळत बाळगडत असलेल्या बालकांवर आलेला वाईट प्रसंगापासून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपामध्ये पूजला जातो। म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून बालकांचे रक्षण करतो, आपल्या मुलांचे रक्षण करतो, जसे की खेळताना त्यांच्यावरती येणाऱ्या अचानक आपत्ती असतील, पाण्यापासून संकट असेल किंवा सरपडणाऱ्या प्राण्यांचं भय असेल, घरामध्ये किंवा घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात, म्हणून ज्योतीच्या प्रतिमेमध्ये त्यांचं स्थान असतं। त्यानंतर येतात त्या जरा आणि जिवंतिका। जरा या जिवंतिका आहेत तर त्या एक यक्षगणातील देवता आहेत आणि या बालकाच्या दीर्घायुष्यासाठी यांची पूजा आपण करायची असते। आपल्या बालकांना, आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना उत्तम आयुष्य लाभावं, ते म्हातारपणापर्यंत जिवंत राहावेत, त्यांचं आयुष्य आहे तर ते वाढावं यासाठी या जरा जिवंतकांचं पूजन केलं जातं। जसे की बघा, ज्यांना मूलबाळ होत नाही किंवा ज्यांचा सारखा गर्भपात होतो तर अशाने देखील तुम्ही ही पूजा करू शकता, कारण की अशी ही पूजा केल्याने त्यांचा गर्भपात देखील होत नाही किंवा ज्यांना मूल होण्यासाठी काही कष्ट करावे लागतात तर त्यांची देखील समस्या दूर होतात। तुम्हाला मूल व्यवस्थित होतं आणि डिलिव्हरी व्यवस्थित होते यासाठी या जरा जिवंतिकाचं पूजन केलं जातं। सगळ्यात शेवटी येतं बुद्ध आणि बृहस्पती। तर या ज्या देवता आहेत तर त्या ग्रह देवता आहेत आणि ह्या ज्या ग्रह देवता आहेत यांचं पूजन आपण केल्यामुळे आपल्या मुलांना जो आहे तर ते बुद्धिमत्ता मिळते, आकर्षक व्यक्तिमत्व मिळतं, त्यानंतर त्यांच्या प्रभावाने त्यांना विवेक बुद्धी मिळते, शिक्षणामध्ये प्रगती होते आणि बुद्ध ग्रहाचं वाहन जे आहे ते हत्ती आहे। हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे आणि मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाने अंकुश घालून त्यामध्ये आवर घालावा आणि बुद्ध प्रतिमेमधून हे आपल्याला सांगितलं जातं। त्याशिवाय बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाचं वाहन दाखवले वाघ आणि हे अहंकाराचं प्रतीक आहे। मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो। अहंकार मानवी मनाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो। त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपाच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा, म्हणून बृहस्पती प्रतिमा आपल्याला पूजायची असते।
म्हणून बुध ग्रह जो आहे तर तो हत्तीवर बसलेला दाखवलेला आहे आणि बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह जो आहे तर तो वाघावर बसून हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवले, म्हणजे गुरु आपल्याला शिकवतात, गुरूंचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो, त्यासाठी ह्या ज्या देवता आहे तर इथे दाखवलेला आहे। त्यामुळे प्रथम आपल्याला रक्षक देवता आहे, त्यानंतर जन्मलेल्या बालकांचं रक्षण करणारी दीर्घायुष्य देणारी देवता आहे आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता आहेत, असा ह्या ज्योती प्रतिमेचा क्रम आहे। म्हणूनच एका मातृशक्तीने म्हणजे एका आईने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचं केलेलं पूजन म्हणजे ज्योतिपूजन असतं। त्यामुळे भविष्याचे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रक्षणासाठी जी ही केलं जातं ते म्हणजे ज्योतिपूजन। म्हणून प्रत्येक आईने हे ज्योतिपूजन जे आहे तर ते करायचे असते। पूजा मांडणी सकाळी करावी की संध्याकाळी करावी, तर पूजा मांडणी तुम्ही सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता। तुम्ही जर कामानिमित्त बाहेर जात असाल तर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल। पूजा कधी उचलायची? दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा उचलायची आहे। साहित्यामध्ये जी तुम्ही फुले वाहिलेली आहे ते निर्माल्यामध्ये टाका। अक्षदा आहे तर त्या तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा आपल्या जेवणातील तांदळामध्ये घेऊ शकता। श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही, त्यामुळे रोजच्या भातामध्ये तुम्ही हे तांदूळ टाकून त्याचा भात करून खाऊ शकता। जे राहिलं विड्याचं साहित्य ते प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला तेच वापरायचं आहे। त्यानंतर तुम्ही जेवणामध्ये वापर करा किंवा घरामध्ये ते वापरू शकता किंवा तुम्ही एखाद्या पूजेमध्ये ते साहित्य परत वापरलं तरी सुद्धा चालेल। ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक आहे, गर्भवती महिला आहे ते हे व्रत करू शकतात का? तर मासिक धर्मामध्ये तुम्ही ही पूजा करू शकत नाही, सुतकामध्ये देखील तुम्ही करू शकत नाही। एखादा शुक्रवार केला तर उरलेले 3-4 शुक्रवार असतात त्यावेळेस तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता। गर्भवती महिलांनी आवर्जून करावी, त्यामुळे त्यांचा गर्भ आहे तर तो चांगला वाढतो, डिलिव्हरी चांगली होते, मूलबाळ चांगलं होतं, त्यासाठी गर्भवती महिला ही जी पूजा आहे तर ती करू शकता। पूजा प्रत्येक शुक्रवारी करावी का? तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही पूजा करू शकता। पूजा मांडणी शक्य नसेल तर काय करावं? तर ज्यांना पूजा मांडणी करणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं, हा जो कागद आहे ते चित्र आहे ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्याही पूजा सामानाच्या दुकानामध्ये मिळून जाईल। नाही मिळालं तर गुगलवरती सर्च करा किंवा तुम्ही याला इथे स्क्रीनवरती देखील तो फोटो दिसेल तर तो फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढा, क्रॉप करा, त्याचा एक प्रिंटआउट काढून आणा आणि ते जे चित्र आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये चिटकवा। त्याला 21 मण्याची कापसाची वस्त्रमाळ घाला आणि प्रत्येक शुक्रवारी आघाडा आणि हरळीची माळ घालू शकता किंवा थोडासा आघाडा आणि हरळी वाहायची, हळदी कुंकू व्हायचं, लाह्या वाहू शकता, नैवेद्य दाखवायचा आहे। एखाद्या शुक्रवारी तुम्ही ओटी भरू शकता। तुम्ही भिंतीवरती चित्र चिटकवले, तुम्ही देवघरासमोर चौरंग ठेवून त्यावरती ओटी भरा, त्यावरती विडा ठेवा आणि त्यानंतर एखाद्या शुक्रवारी तुम्ही सुवासिनींना बोलवून जेवायला घालू शकता, मानपान करू शकता, वाण देऊ शकता। ज्यांना वेळ नाही अशा प्रकारे केलं तरी सुद्धा चालेल। संपूर्ण महिनाभर हे चित्र जे आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि श्रावणातील शेवटचा दिवस जेव्हा असतो, अमावस्या असते, तर त्यावेळेस श्रावण अमावस्येच्या वेळेस हे चित्र काढायचं आहे, ते झाकायचं आहे आणि त्यानंतर ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचंय। असं म्हटलं जातं की श्रावण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या चित्राचं तोंड बघू नये, अशी ही आमच्याकडे पद्धत आहे। त्यासाठी श्रावणातील शेवटच्या दिवशी हे चित्र जे आहे तर ते आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित निर्माल्यामध्ये ते टाकायचं आहे। वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते चित्र सोडू शकता। यानंतरचा प्रश्न असा की ओटी कधी भरावी, नंतर ओटीचं काय करावं? तर ओटी जी आहे तर ती आपल्याला एकदाच भरायची आहे। तुम्ही पहिल्या शुक्रवारी भरली तर 4ही शुक्रवार तुम्हाला तीच ओटी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या ओटीचं काय करायचं, किंवा ओटी तुम्ही कोणत्याही मधल्या शुक्रवारी भरली तरी सुद्धा चालेल, एकदा भरली परत पुन्हा प्रत्येक पूजेमध्ये तीच मांडली तरी सुद्धा चालेल। ओटीचं नंतर काय करायचं, तर ही जी ओटी आहे तर ती तुम्ही स्वतः वापरू शकता, म्हणजे त्यामध्ये जो ब्लाउज पीस आहे तर स्वतःला त्याचा ब्लाउज शिवू शकता, जे साहित्य ते घरामध्ये वापरू शकता। नारळ आहे तर तो वाढून घरामध्ये त्याचा गोडाचा एखादा पदार्थ बनवू शकता, तांदळाचा भात खीर बनवू शकता। तर ओटीचं साहित्य तुम्ही घरामध्ये वापरू शकता। तुम्हाला नसेल वापरायचं तर ही जी ओटी आहे तर ती तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा एखाद्या सुवासिनीला देऊ शकता। तर ही ओटी सुवासिनीला द्यावी का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो, तर ही ओटी देखील तुम्ही एखाद्या सुवासिनीला दान करू शकता। सुवासिनींना कधी बोलवावं? एखाद्या शुक्रवारी तुम्ही कोणत्याही एखाद्या शुक्रवारी सुवासिनींना बोलवायचं आहे, त्यांचा मानपान करायचा आहे। आता श्रावणी शुक्रवार सुद्धा असतात, वैभव लक्ष्मीची कृपा होते, याशिवाय वरदलक्ष्मीचं व्रत असतं
त्यासाठी तुम्ही कोणत्याही एखाद्या शुक्रवारी सुवासिनींना घरामध्ये बोलवा, त्यांना दूध साखर किंवा काहीतरी गोडाची खीर किंवा गोडाचा एखादा पदार्थ खायला द्या. जमत असेल तर यथाशक्ती तुम्ही त्यांना जेवायला देखील बोलवू शकता. त्यानंतर तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावून एखादी वस्तू वाण देखील देऊ शकता. सौभाग्यवान द्या किंवा गजरा द्या किंवा एखादं फळ देखील तुम्ही त्यांना देऊ शकता. असा सुवासिनींचा मान तुम्हाला करायचा आहे. परंतु एखाद्या तरी शुक्रवारी तुम्हाला सुवासिनींना घरी बोलवायचं आहे आणि एखाद्या तरी शुक्रवारी तुम्हाला घरामध्ये पुरणपोळी ही अवश्य बनवायची आहे. कारण की हे ज्योती पूजनाला मुठभर पुरणाचं दिंड केलं जातं किंवा मुठभर पुरणाची पुरणपोळी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. हे जे व्रत आहे तर हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागतो का? तर हे व्रत करत असताना आपल्याला उपवास वगैरे करावा लागत नाही. फक्त पूजा मांडणी करून आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे. ओटी प्रत्येक शुक्रवारी भरावी लागत नाही. नैवेद्य काय दाखवावा? नैवेद्यामध्ये चण्या फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. चण्या फुटाण्याचा नैवेद्य तुमच्याकडे नसेल, फुटाण्याची डाळ दाखवा किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, खिरीचा नैवेद्य दाखवा, गोडाचा एखादा पदार्थ बनवा, शक्य असेल तर पुरणपोळी बनवा, नारळाची पोळी बनवा. तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही बनवू शकता. कणकेचे दिवे कधी बनवावे, किती बनवावे? कणकेचे दिवे 5 बनवायचे आहेत. कधी बनवायचे आहे तर तुम्ही संध्याकाळी बनवू शकता. दिवसभर आपली मुले घरामध्ये नसतात, आपण संध्याकाळी कणकेचे दिवे बनवायचे. त्या दिव्यामध्ये 2 वाती घालायच्या, जोडवात घालायची, तेल घालायचं. जे दिवे आहे तर त्याने सर्व देवतांना वळवायचं, ज्योतीची आरती करायची. त्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण आपल्याला करायचंय. 5 दिवे बनवायचे. प्रत्येक शुक्रवारी आपल्याला कणकेचे दिवे बनवावे का? तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकता. आपण जी चपाती करतो त्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं, त्याचे 5 दिवे बनवायचे, उकडवून घ्यायचे आणि 5 मिनिटात ते उकडवून होतात. त्यानंतर त्या दिव्याने आपण देवीचं औक्षण, आरती आणि आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. नंतर त्या दिव्याचं काय करावं? जर ते दिवे जे आहेत तर ते दिवे तुम्ही गायला खाऊ घालू शकता. गाय नसेल तर तुम्ही एखाद्या जनावराला खाऊ घालू शकता. नाहीतर तुम्ही पाण्यामध्ये माशांना देखील हे जे दिवे आहेत तर ते खायला देऊ शकता. आणि तुमच्याकडे जर अशी कोणतीही सोय नसेल, जसे की आपण हे कणकेचे दिवे बनवले, ते दिवे तुम्ही कोणालाही गायला वगैरे खायला घालायला तुमच्या इकडे जर शहरी भागामध्ये सोय नसेल आणि ते दिवे जर तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकावे लागत असतील, इकडे तिकडे टाकावे लागत असतील, कचऱ्यात टाकावे लागत असतील तर तुम्ही दिवे बनवूच नका. त्याऐवजी तुम्ही मातीच्या 2 पंत्या घ्या आणि त्याने तुम्ही पूजा केल्या, औक्षण केलं तरी सुद्धा चालेल. परंतु असं आपण काहीतरी करून अन्नाचा दुरुपयोग किंवा अन्नाची नासाडी चुकून देखील करू नका. पहिल्या काळामध्ये हे दिवे बनवायचे अर्थ असा की हा दिवा आपण दिव्यांचं पूजा करून झाल्यानंतर ते दिवे, उकडलेले दिवे घरामध्ये देखील खाल्ले जायचे किंवा हे जे दिवे आहे तर ते गायला खाऊ घालायचे. पहिली जनावरे देखील असायची, पक्ष्यांना खाऊ घातलं जायचं किंवा आपण एखाद्या झाडाखाली ठेवलं तर मुंग्या देखील ते खाऊन जायच्या. म्हणजे एक प्रकारचा तो दानधर्मच व्हायचा. परंतु आजकाल असं कुठं टाकणं किंवा जनावर भेटणं शक्य नसतं, कुणाच्याही मुखात ते जात नाही. त्यामुळे आपल्याकडून दानधर्म घडत नाही, शिवाय अन्नाची नासाडी आणि त्याचं पाप आपल्याला वेगळंच लागतं. त्यासाठी तुमच्याकडे शक्य असेल तर कणकेचे दिवे बनवा, नसेल तर मातीची पंती घेतली तरीही चालेल. मुलांचे औक्षण कसे करावे किंवा कधी करावे? मुलांचे औक्षण तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे. कणकेच्या दिव्याने करायचं आहे. देवीची आरती झाल्यानंतर त्याच दिव्याने मुलांचे औक्षण करायचं आहे. तर मुलांचे औक्षण करण्यासाठी तुम्ही हेच दिवे घ्यायचे. आपल्याला ओलं कुंकू लावायचं, अक्षदा लावायचं, सुपारी अंगठी घेऊन आपण जसं वाढदिवसाला औक्षण करतो त्याचप्रमाणे आपल्याला मुलांना या दिवशी ओवाळायचं आहे. बस एवढंच. आणि ओवाळत असताना आपल्या मुलांच्या रक्षणार्थ आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. प्रत्येक शुक्रवारी तुम्ही औक्षण करावे का? तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही औक्षण करू शकता. प्रत्येक शुक्रवारी आपण कणकेचे दिवे बनवायचे किंवा मातीच्या पंतीने देवीची आरती झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचे औक्षण देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरेच तुमचे प्रश्न जे आहेत तर त्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंटद्वारे आवर्जून सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर देत असते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.